चला मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये जातोय. यावर्षी काही आंब्याची झाडं तसेच काही चिकूची झाडं आपण लावलेली आहेत. त्या झाडाकडे आपल्याला आज बघायला जायचं आहे. ही आपली बघा सोयाबीन आहे. यावर्षी चांगला पाऊस झालेला आहे. हवा तसा म्हणजे पिकाला पाहिजे तसा पाऊस झालेला आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळं उत्पन्न देखील कमी झालेलं होतं, पण यावर्षी आता भरपूर चांगला पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे सगळीकडे हिरवंगार दिसत आहे. बघा इकडे ही आंब्याच्या झाडांची लाईन आहे, तसंच इकडं बघा ही चिकूचं झाड आहे, पलीकडे त्या आंब्याची एक लाईन आहे पलीकडं. आता ही इथं आपण या बारक्या पट्टीमध्ये झाडं लावलेली आहेत. या ठिकाणी ही जनावरांसाठी आपण खाण्यासाठी घास लावलेला आहे. इकडं पण झाडं लावलेली आहेत. शेवग्या झाडं होतं बघा. ही नारळाची लाईन. अरे या नारळाला काहीतरी झालेलं आहे. कसा 1 महिना झालं मी पण जरा शेताकडे नव्हतो. हे नारळाची लाईन लावलेली आहे आपण. शेतामध्ये तण वाढलेला आहे या झाडांच्या ह्याच्यामध्ये. 1-2 दिवसात मजूर बघून हे काढून घ्यावं लागणार आहे गवत झाडांच्या ह्याच्यातलं. ही यावर्षी काही लावलेले नवीन आंबे आहेत. केशर आंबा आहे, पण बार्शीच्या जवळून चिकाड्यातून आंब्याची रोपं आणलेली आहेत. झाडं वाकडं झाले जरा. एक सोबतची काठी आपण बसवू जरा नीट. कसं आहे मित्रांनो, शेती आहे आणि शेती विकली नाही तर राखली गेली पाहिजे. शेती माणसांचा जो आपला प्रमुख व्यवसाय आहे हा शेती आहे आणि शेती असेल तरच सगळं काय, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यामुळं आपल्याकडं शेती असणं गरजेचं आहे आणि असलेली शेती ही न विकता ती राखली पाहिजे. त्यामुळे शेतीकडं लक्ष देणं गरजेचं असतं. 1-1.5 महिन्यात उद्योग व्यापामुळं जरा शेतीकडं दुर्लक्ष झालं होतं, पण आता नियमित लक्ष द्यायला चालू करावं लागणार आहे. कारण आता ही नवीन झाडाची लावलेली याची आता ही झाडांना व्यवस्थित मोठ्या काट्या आणून लावाव्या लागतील आता. त्यानंतर याच्यामधलं ही मजूर लावून तण वगैरे काढून घ्यावं लागेल. हे नवीन आंब्याची रोपं लावलेली आहेत. एक आंब्याची लाईन आहे. त्याच्यानंतर ही यावर्षी एक जांभळ लावलेली आहे. तर चांगल्या पद्धतीची जांभळ आहे असं त्याचं रोपवाटिकावाल्याचं म्हणणं होतं, त्यामुळे ही जांभळ आणलेली आहे यावर्षी. हे बोलतो ते नारळाचे झाड आहेत. एक आंब्याची लाईन, एक नारळाची लाईन, त्याच्यानंतर परत ही एक आंब्याची लाईन लावलेली आहे. ही आंबाचं आहे. त्याच्यानंतर ही चिकूची लाईन आहे मित्रांनो. एक चिकूची लाईन लावलेली आहे. चिकूची लाईन जरा पानाला काहीतरी झालेलं आहे, त्यामुळे आता ही फवारणी करून घ्यावी लागणार आहे याची. याच्यातलं तण काढून एकदा थोडं पाणी सोडून याची झाडांची फवारणी वगैरे करून घ्यावी लागणार आहे. आता या आठवड्यात सगळं हे करू. पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की सगळं तण वगैरे काढलेलं असेल, झाडाला नव्या काट्या लावून व्यवस्थितरित्या बांधलेलं असेल. जनावरांसाठी घास पण लावलेला आहे या ठिकाणी. हे बघू शकता चिकूच्या झाडांची म्हणजे चांगली लागण झालेली आहे. या ठिकाणी आंबाच आहे, ही पण आंब्याचेच झाड आहेत. चिकूचं आहे सॉरी. त्याच्यानंतर बघा इकडं ही आपलं बोर आहे. बघा ही आंब्याचीच लाईन आहे बघा. आता की चिकूची झाल्यानंतर ही आंब्याची लाईन आहे. म्हणजे कसं बाकीच्या फळांपेक्षा आंबा जास्त लागतो आपल्याला, त्यामुळे आपण आंब्याची जास्त केलेलं आहे. इथं दोडक्याचा वेलाला दिसला हा एक दोडका आहे. आहेत दोडके, ककडी वगैरे लावलेले आहे आपण शेतामध्ये. जेवढं आपल्याला घरी लागेल ती भाजीपाला आपण थोडाफार शेतामध्ये केलेला आहे. बघू शकताय हे आंब्याची झाडं आहेत. काही या ठिकाणी झाडं होती गेल्या वर्षीची, पण काही 7-8 झाडं उन्हाळ्यामध्ये थोडी पाण्याची कमतरता आल्यामुळे गेली होती. त्या ठिकाणी यावर्षी नवीन रोपं आणून लावलेली आहेत आपण. थोडं याचं काठी वाकडी झाली होती, आपण ठोकून सरळ करतोय त्याला. याची पण थोडी वाकडी झालेली आहे. बघू शकता बघा आंब्याची लाईन आहे ही पण. कसं आहे, आपण शेतामध्ये लेकरांना वगैरे खाण्यासाठी, आपल्याला खाण्यासाठी, घरच्यांना खाण्यासाठी आपण ही झाडं लावलेली आहेत. या ठिकाणी भेंडी लावलेली होती. बघू शकताय भेंडी आहे.
छोटे अजून. त्याच्यानंतर बघा यावर्षी हे आवळ्याचं एक झाड लावलं आहे आपण. यावर्षी नवीन आवळ्याचं एक झाड लावलं आहे. हे आवळ्याचं झाड पण आपण चिकालठाईतूनच रोपवाटिकेत म्हणून आणलेलं आहे. याची पण काठी जरा ही झाली आहे. आता 1-2 दिवसात ह्या सगळ्या काठ्या बदलून सगळ्या काठ्या व्यवस्थित करून झाडं व्यवस्थित बांधून हे आतमधलं तण वगैरे काढून घेतण्यात येईल. त्याच्यानंतर हे पहिले जुने झाड आहेत बघा. एक आंबा, हे सीताफळ आहे. त्याच्यानंतर बघू शकता हे आंब्याचं झाड आहे. हे एक ह्या वर्षी 2 नवीन रोपं आणलेली आहेत. ही 2 मोसंबीची 2 झाडं लावलेली आहेत यावर्षी. त्याच्यानंतर ही चिंच आहे आपली. बघू शकता या ठिकाणी यावर्षी आपण प्रायोगिक तत्वावर आपण या ठिकाणी बघा ही 2 सफरचंदाची झाडं आणलेली आहेत. ही सफरचंदाचं झाड आहे ही एक, आणि ही एक झाड. ही 2 झाडं सफरचंदाची आपण प्रायोगिक तत्वावर लावून बघितलेली आहेत ह्या वर्षी. बघूया आपण याच्या पुढं काय होते. ती आंब्याची झाड आहे. ती आंब्याची लाईन आहे परत इथं. या ठिकाणी तण वाढलेलं आहे मित्रांनो. पण तण काढून घेण्यात येईल. आता काय झाले बाकीच्या शेतात इतर कामामुळं दुर्लक्ष राहिले. ही पहिली आपली जुनी जांभळ आहे. त्याच्यानंतर हे आंब्याचं झाड आहे. इकडे पलीकडे शेवग्याचे एक झाड दिसतं आहे आपल्याला. ही आंब्याची झाड आहेत. या ठिकाणी जे असणारे हे इकडे एक सीताफळीचं झाड आहे. ही शेवगा, हे आपलं बोर आहे ज्यातून आपण या सगळ्यांना पाणी देतो मित्रांनो. त्याच्यानंतर बघा ही आपली जुनी झाड आहेत. चिक्कू आहे, ही आंब्याची लाईन आहे सगळी. याचे आंबे सध्या चालू आहेत. आपण याचे आंबे खातोय सध्या आपण आता. ही बघू शकता मित्रांनो काही आपल्या शेतातून आपल्या गरिबाची झोपडी दिसते. हे आपलं घर आहे. घरासमोरच आपली सगळी शेती आहे. ही आपला गोठा आहे. बघू शकता बघा गोठ्याच्या पाठीमागं सुद्धा आपण नारळाची झाडं लावलेली आहेत. त्याच्यानंतर सीताफळ आहे. त्या ठिकाणी रामफळ आहे. झाडं बघू शकता शेतामध्ये काही आपला नंबर 1चा गोठा आहे. त्या ठिकाणी बाथरूम वगैरे सगळी सोयीसुविधा आहे. आपण पार्ट्या वगैरे शेतामध्ये करतो. आपलं मित्रपरिवार वगैरे आल्यानंतर शेतात आज फवारणी देखील चालू आहे सोयाबीनवर, कारण अळ्या पडलेल्या आहेत. काही बघू शकता ही झाडं का या ठिकाणी आपलं आंबा आहे. त्यानंतर ही शेवगा आहे, काही लिंबोणी आहे. त्याच्यानंतर ही आंबा आहे. त्याच्यानंतर ही हादगा आहे. हादग्याची फुलं तर माहीत असतील भरपूर जणांना. हादग्याचं झाड आहे ही. त्याच्यानंतर इकडे बघू शकता काही कढीपत्ता आहे. त्या ठिकाणी रामफळ आहे. हे आपला पाण्याचा हौद आहे. या ठिकाणी आज फवारणी चालू आहे आपल्या शेतामध्ये सोयाबीनला. सोयाबीन यावर्षी खूप छान आले मित्रांनो. नंबर 1चं सोयाबीनचं उत्पन्न मिळालं असं वाटत आहे. फक्त आळ्याचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामुळं फवारणी चालू आहे. काही बघू शकता मित्रांनो इथं आपलं घर एकदम जवळच आहे. आपली गरिबाची झोपडी आपल्या शेतकऱ्याचं घर आहे. आपलं एकदम ह्याच्यात जवळून चिकू ही एकदम घराच्या समोरच आपलं शेत आहे. समोर गोठा आहे. ही आपली DP आहे लाईटसाठी. त्याच्यानं बघू शकता या सगळा संपूर्ण परिसर जो आहे हा हिरवागार परिसर झालेला आहे. कारण यावर्षी पाणी भरपूर चांगल्या प्रमाणात पाऊस चांगला झालेला आहे. आपल्या गावचं तळं आहे छोटं. या तळ्यातलं पाणी बघू शकता तुम्ही बघा. काही पाणी आहे तळ्यामध्ये. नंतर ही झाडं वगैरे सगळं काही यावर्षी हिरवंगार दिसत आहे मित्रांनो.